अमरावती अंतर्गत बडनेरा येथील नवी वस्ती परिसरातील प्रभाग क्रमांक 22 मधील आठवडी बाजारात खुल्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर अभ्यासिका उभारण्याची मागणी भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा यांनी आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्याकडे केली होती। विधानसभा निवडणुकांपूर्वी ही मागणी मान्य करून आमदार रवी राणा यांनी स्वतः या जागेवर भूमिपूजन केले होते। या योजनेकरिता 50 लाख रुपये मंजूर झाल्याची चर्चा आहे। मात्र भूमिपूजन होऊनही विधानसभा निवडणुका होऊन तब्बल 6 महिने उलटून गेलेत, तरी सुद्धा या अभ्यासिकेच्या बांधकामाची कोणतीही हालचाल झालेली नाही। यामुळे स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी म्हटले आहे की महानगरपालिका निवडणुकीच्या आधी जर या अभ्यासिकेच्या बांधकामाला सुरुवात झाली नाही तर ते आमरण उपोषणाचा मार्ग पत्करतील। आपल्या माध्यमातून मी आपल्या सर्व जनतेला आणि आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधी असलेल्या सन्माननीय रविभाऊ राणा यांना मी विनंती करू इच्छितो की बडनेरा शहराने आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे आणि आंबेडकर चळवळीमधून जे काही सामाजिक कार्यकर्ते आणि मुवमेंटमध्ये काम करणारे लोक आहेत त्यांनी सुद्धा माननीय सन्माननीय रविभाऊ राणा भरपूर असा सहयोग केलेला आहे आणि त्यांनी दिलेल्या जे काही आश्वासन आहेत, आश्वासनाच्या माध्यमातून महानगरपालिकेची असलेली जागा 6 महिन्यापूर्वी ज्याप्रमाणे आपण बघू शकता बोर्ड लागलेला आहे, ह्या ठिकाणी प्रभाग क्रमांक 22 ह्या जागेवर अभ्यासिका केंद्र निर्माण व्हावं यासाठी ह्या ठिकाणी भूमिपूजन त्यावेळेस झालेलं होतं। त्या गोष्टीला 6 महिने झालेल्या आहेत, परंतु महानगरपालिका भाऊ माझा एक प्रश्न आहे। गेल्या 6 महिन्यापासून या छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर यांचे जे जागेवर अत्याधुनिक बांधकामासाठी जागा उपयोगात आणण्यासाठी त्यांनी मार्ग दाखवला होता किंवा आपण मागणी केली होती, त्यानंतर आपण काय पाठपुरावा काय केला? त्यावर आपण माननीय सन्माननीय आमदारांच्या माध्यमातून आम्ही त्यांना लेटर दिलेलं होतं। सन्माननीय आमदारांनी सुद्धा महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक त्या प्रकारचं पत्र दिलं होतं की ही जागा भारतीय बौद्ध महासभेच्या फुले शाहू आंबेडकर अभ्यासिका केंद्राला मिळण्यात यावं, परंतु गेल्या 6 महिन्यापासून त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली। आता नुकतं येणाऱ्या काही कालावधीत नगरपालिकेचे निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे, परंतु आम्हाला विश्वास आहे की महानगरपालिकेचे एकदाची इलेक्शन झाले अनेक प्रकरण होतात, त्याच्यामध्ये भात असतात। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार येत्या काही महिन्यातच महानगरपालिका निवडणुका होणार असल्याचे संकेत आहे। निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास अभ्यासिकेच्या कामात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे। त्यामुळे निवडणुकीपूर्वीच कामे सुरू करावे अशी मागणी जोर धरत आहे। गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ह्या जागेचं माननीय आमदार रविभाऊ राणा यांना निवेदन दिलेलं आहे, पण निवेदन दिल्यावर आम्हाला आतापर्यंत आश्वासनच मिळत आहे आणि या कारणानं सर्व जे आमचे पदाधिकारी या गोष्टीला कंटाळून गेलेले आहे की बा काम कधी चालू होणार अशी सर्व आमच्या समाजातून बी मागणी उठत आहे की बा तुम्ही एवढं मोठं जे भूमिपूजन केलं तर त्याचं काय झालेलं आहे। सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी एक भूमिका मांडलेली आहे। येत्या निवडणुकीच्या आधी महानगरपालिका निवडणूक आधी जर हे जागेचं त्यांच्याकडे ताबा मिळाला नाही किंवा या शाखेला जागा मिळाली नाही तर ते आमरण उपोषण करतील, त्या संदर्भात आपण काय बोलणार? जे सिद्धार्थ भाऊ जे सामाजिक कार्यकर्ते आहे आमचे, त्यांनी जे उपोषणाची जे भूमिका मांडलेली आहे त्यांचं सर्व आमच्या समाजबंधूच्या वतीने आणि भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहे जर हे काम आमचं सुरुवात झाली नाही तर। भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता तथा मार्गदर्शक सिद्धार्थ बनसोड यांनी ही मागणी केली असून सचिव दरिया गायकवाड यांनीही या उपोषणाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे। यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मच्छिंद्र भटकर, कोषाध्यक्ष कपिल डोंगरे, ज्येष्ठ मार्गदर्शक प्रकाश दातार, महेंद्र बागडे, हितेश मेश्राम, सुरेश बनसोड, अजय भालेराव, आकाश मेश्राम हे पदाधिकारी उपस्थित होते। आता या आमरण उपोषणाच्या इशाऱ्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू आंबेडकर या अभ्यासिकेचे काम सुरू होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आणि इथं बोर्ड सुद्धा पाहू शकता मागं फुले शाहू आंबेडकर एक अभ्यासिका इथं होणार होती, मात्र 6 महिने होऊनही येथे कोणतीही कारवाई केलेली नाही। येथील सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी एक आव्हान केलेलं आहे की आता होऊ घातलेल्या काही महिन्यात महानगरपालिकेच्या निवडणुका त्यानंतर हे काम होणार नाही, त्यामुळे येत्या 6 महिन्यात किंवा निवडणुकीच्या आत हे
व काम पूर्ण करावं, याचं भूमिपूजन करावं, अन्यथा हे आमरण उपोषण करतील. तसेच सचिव गजा यांनी सुद्धा या त्यांच्या बोलण्याला पाठिंबा दिलेला आहे. बडनेरावरनं मी मच्छिंद्र भटकर, सिटी न्यूज, अमरावती.